पहा 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामधला पेपर फर्स्ट जो आहे त्या पेपर फर्स्ट मधला सेकंड टर्मचा जो पहिला चॅप्टर आहे तो पहिला चॅप्टर आपण सुरू करत होतो. त्या पहिल्या चॅप्टरचं नाव होतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बरोबर आहे. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे बघण्या अगोदर आपण सुरुवातीला काही कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट बघितले होत्या. त्याच्यात सुरुवातीला आपण रिफ्लेक्शन बघितलं होतं, रिफ्लेक्शन बघत होतो. आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये आपण पुढे काय काय बघणार आहोत, त्यामध्ये मिरर्स असतील, मिररचे टाइप्स आहेत, रिफ्रॅक्शन नेमकं कसं होतं हे आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. ठीक आहे. तर त्यासाठी मी स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन दिसते सगळ्यांना? अभिनंदन स्क्रीन दिसते का रे? ठीक आहे. बघा जसं सुरुवातीला सांगितलं मी रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बरोबर आहे. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपण बघतोय आणि तुम्हाला 10वीत गेल्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. तर 9वी मध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट बघतोय आपण. बघा त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आपल्याला बघायचे होते. सुरुवातीला मिरर्स अँड टाइप्स ऑफ मिरर्स आपण बघणार आहोत. नंतर स्पेरिकल मिरर्स अँड इमेजेस फॉर्मड बाय देम. कारण प्लेन मिरर आणि स्पेरिकल मिरर त्यातला स्पेरिकल मिररचा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्या स्पेरिकल मिररच्या बाबतीत इमेजेस कसे तयार होतात ते आपण बघणार आहोत, म्हणजे प्रतिमा. त्यानंतर मॅग्निफिकेशन ड्यू टू स्पेरिकल मिरर्स आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण लाईट म्हणजे काय बघितलं होतं. इट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, किंवा हे ऊर्जेचं रूप आहे की जे आपल्याला बघण्याची संवेदना निर्माण करते. म्हणजे विदाउट लाईट आपण कुठली गोष्ट बघू शकत नाही. इट इज मेड अप ऑफ एनर्जी, इट इज अ वेव्ह अँड इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, हे आपण बघितलं होतं. त्यानंतर व्हॉट इज मीन्ड बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट, विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय की कुठलीही वस्तू आपल्याला दिसते, म्हणजेच काय की त्या वस्तूवर पडणारा जो प्रकाश असतो तो पडून परत मागं फिरतो आणि आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतो. म्हणजेच काय, वस्तूवर लाईट पडल्यानंतर किंवा लाईट रे पडल्यानंतर तिथून रिफ्लेक्ट होते आणि रिफ्लेक्ट होऊन रिफ्लेक्टेड लाईट आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला ती वस्तू दिसते. म्हणजे कुठली वस्तू दिसायची असेल तर रिफ्लेक्शन होणं गरजेचं आहे. म्हणजे रिफ्लेक्शन म्हणजेच काय, लाईट रे पडून मागं फिरणे. म्हणजे समजा प्लेन सरफेस आहे किंवा आरसा आहे, तर त्या आरशावर पडून लाईट पडून परत मागे येत असेल तर त्याला रिफ्लेक्शन म्हणायचं. ही उदाहरण आपण बघितली होती. तिथे सुद्धा तुम्हाला आपण बऱ्याच वेळा हा प्रयोग करतो की आरशावरती प्रकाश पाडून त्या प्रकाशाचं रिफ्लेक्शन, जो प्रकाश असतो तो आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये किंवा एखाद्या वस्तूवर पाडताना आपण प्रयोग करून बघितलेला बऱ्याच वेळा. म्हणून तिथं बघा व्यवस्थित समजेल तुम्हाला. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे ही पडणारी लाईट आहे ज्याला आपण इन्सिडेंट रे म्हणतो. त्यानंतर पडून परत गेलेली जी लाईट असते त्याला रिफ्लेक्टेड रे म्हणतात. मधली जी आहे ती नॉर्मल आहे, म्हणजे स्तंभिक आहे. मग आता इन्सिडेंट रे न नॉर्मलशी केलेला अँगल त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात, आणि रिफ्लेक्टेड रे न नॉर्मलशी केलेला अँगल असेल त्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणतात. हे सुद्धा आपण कन्सेप्ट सगळ्या बघितलेले होते. ठीक आहे. आता लाईट रिफ्लेक्ट्स डिफरंटली फ्रॉम द व्हेरियस सर्फेसेस अराउंड अस. वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट द रिफ्लेक्शन फ्रॉम स्मूथ फ्लॅट सरफेस इज रेग्युलर रिफ्लेक्शन. म्हणजे टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन आपण बघत होतो. टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन मध्ये दोन प्रकारचे रिफ्लेक्शन असतात. एक म्हणजे रेग्युलर रिफ्लेक्शन आणि दुसरं म्हणजे इरेग्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय, प्लेन सरफेस किंवा सपाट पृष्ठभाग असेल तर त्याच्यावर होणारं जे रिफ्लेक्शन असतं त्याला रेग्युलर म्हणतात. आणि खडबडीत पृष्ठभाग असेल तर त्या खडबडीत पृष्ठभागावरून होणारं जे रिफ्लेक्शन असतं त्याला इरेग्युलर रिफ्लेक्शन म्हणतात. त्याच्या सुद्धा आकृती आपण बघूया. बघा रेग्युलर रिफ्लेक्शन तुम्हाला इथे दिसते. ही प्लेन सरफेस आहे किंवा प्लेन मिरर असेल, ह्याच्यावर पडणारे जे लाईट रे ते आहे अशी व्यवस्थित रिफ्लेक्ट होऊन जातात. म्हणजे इथं जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी नॉर्मल काढला तर अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम येणार, आणि ते आहेच. आपण पुढे बघूया ते लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये. परंतु इथं काय बघा, रफ सरफेस आहे. रफ सरफेसवर पडलेली इन्सिडेंट लाईट ही रिफ्लेक्ट होताना वेगवेगळ्या अँगल मध्ये झाले. एकदा इकडे झाले, एकदा इकडे झालेले. इथं मात्र तसं नाही. 3 लाईट रेस गृहीत धरा, 3 लाईट रेस पडलेत तर त्याचं रिफ्लेक्शन सुद्धा त्याच अँगल मध्ये. म्हणजे आता हा अँगल कसा काढणार आपण, इथं नॉर्मल काढले तर तुम्हाला दोन्ही अँगल कळतात, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बघा 4 गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत, म्हणजे 4 शब्द: इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बघा इन्सिडेंट रे म्हणजे काय, पडणारी लाईट, त्याला इन्सिडेंट रे म्हणतात. त्यानंतर रिफ्लेक्टेड लाईट म्हणजे पडून रिफ्लेक्ट होऊन जाणारी रिफ्लेक्टेड लाईट.
मध्ये नॉर्मल असते, त्या नॉर्मलशी इन्सिडेंट रेने केलेला अँगल अँगल ऑफ इन्सिडन्स, त्यानंतर नॉर्मलशी रिफ्लेक्टेड रेने केलेला अँगल अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे 4 शब्द लक्षात ठेवा. आणखी एकदा सांगतोय, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन. त्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपण बघितलं. रिफ्लेक्शनचे 2 प्रकार आहेत, रेग्युलर आणि इरेग्युलर. ठीक आहे, इथं सुद्धा तुम्हाला उदाहरण दिसतंय रेग्युलर रिफ्लेक्शन आणि इरेग्युलर रिफ्लेक्शनची. त्यानंतर आपण मिरर्स अँड टाइप्स ऑफ मिरर्स बघितले. मिरर्स हा प्लेन मिरर आहे. त्यानंतर मिररची व्याख्या काय केलेली आहे, इन सायंटिफिक लँग्वेज अ सरफेस विच रिफ्लेक्ट्स लाईट अँड क्रिएट्स क्लिअर इमेज. म्हणजे असा सरफेस की जो लाईट रिफ्लेक्ट करतो आणि क्लिअर स्वच्छ प्रतिमा तयार करतो, त्याला मिरर म्हणलेलं आहे. किंवा अगदी एका वाक्यात सांगायचं असेल तर मिरर इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस. मिरर इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे जिथून लाईट पडून परत मागे फिरते. वी यूज व्हेरियस टाइप्स ऑफ मिरर्स इन अवर डेली लाईफ. मिरर्स आर ऑफ 2 टाइप्स. 2 प्रकारचे मिरर्स असतात. एक प्लेन मिरर आहे आणि दुसरी स्पेरिकल मिरर आहे. बघा, प्लेन मिरर म्हणजे सपाट आरसा आणि स्पेरिकल मिरर म्हणजे गोलीय आरसे. बरोबर आहे. बघा, मिररचे 2 टाइप. मिरर म्हणजे काय, इट इज द सरफेस विच रिफ्लेक्ट्स लाईट अँड क्रिएट्स क्लिअर इमेज, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज रिफ्लेक्टिंग सरफेस. त्याचे 2 टाइप्स, प्लेन मिरर्स, स्पेरिकल मिरर्स. त्यानंतर प्लेन मिरर किंवा आपल्या घरातला आरसा जो असतो सपाट आरसा, तो कसा तयार केलेला असतो, ह्याच्यावरती हा दिसणारा जो भाग आहे तो चकचकीत भाग असतो. मग तो चकचकीत भाग कशाने तयार केलेला असतो बघा. A mirror is made of a coating of black surface of flat and smooth glass piece with a thin reflecting film of aluminum or silver. म्हणजे हा वरती जो चकाकणारा पृष्ठभाग आहे तो एक थिन लेअर आहे, पातळ लेअर आहे. कशाचा, अल्युमिनियम किंवा सिल्वरचा असतो. त्यानंतर पाठीमागची बाजू जी असते की ज्याच्यातनं प्रकाश आरपार जाऊ नये अशी व्यवस्था केलेली असते किंवा त्याला ओपेक म्हणतात. दॅट साइड इज ओपेक. अनदर कोट ऑफ सबस्टन्स लाईक लेड ऑक्साइड इज गिव्हन ओव्हर इट. म्हणजे तिथं मात्र कुठला थर दिलेला असतो, म्हणजे तुम्ही घरातला आरसा जर बघितला, म्हणजे एखादा फुटलेला भाग असेल त्या आरशाचा, तर वरचा भाग चकचकीत असतो आणि पाठीमाग लाल रंगामध्ये एखादा कोटिंग असतं. तर ते कोटिंग कशाचं असतं, लेड ऑक्साइडचं असतं. ठीक आहे, म्हणजे प्लेन मिरर म्हणजे काय समजावून घ्या की त्याचा वरचा भाग जो सपाट पृष्ठभाग असतो तो थिन लेअर असतो अल्युमिनियम किंवा सिल्वरचा, आणि त्याच्या पाठीमागचा भाग रंगवलेला असतो की जेणेकरून प्रकाश पडलेला आरपार जात नाही. अगदी फरक लक्षात कसं ठेवायचं बघा, आरसा आणि काच यातला फरक काय, बेसिक फरक काय सांगतोय तुम्हाला आरसा आणि काचातलं, म्हणजे मिरर अँड ग्लास. ग्लास मध्ये काय होतं, प्रकाश आरपार जातो, आणि आरशामध्ये काय होतं, प्रकाश आरपार जात नाही, रिफ्लेक्ट होतो, पडून मागे फिरतो. ठीक आहे, हा फरक लक्षात ठेवा, कारण त्याची एक बाजू ही ओपेक असते म्हणजे अपारदर्शक तयार केलेली असते. आता इथे सुद्धा बघा तुम्हाला दिसते, रेस फॉलिंग ऑन अ मिरर नॉर्मल टू इट्स सरफेस. रेस फॉलिंग ऑन अ मिरर नॉर्मल टू इट्स सरफेस म्हणजे काय, ही प्लेन मिरर आहे आणि लाईट रे जी आहे ती लंब आहे, एकदम नॉर्मल, जशी परपेंडिक्युलर असते त्या प्लेन मिररला तशी पडली, तर त्याचा रिफ्लेक्टेड रे सुद्धा तसाच जाणार. लक्षात येते का बघा तुम्हाला. हेच समजा ठराविक अँगल मध्ये असतात. म्हणजे उदाहरणार्थ कसं, आता हा प्लेन मिरर आहे, दिसतोय तुम्हाला हा प्लेन मिरर, तर ह्याच्यावरती असा जर रे आला असेल तर त्याचा रिफ्लेक्टेड रे सुद्धा असा गेला असता, बरोबर. परंतु समजा असाच असेल, मिरर वरती पडणारी लाईट ही एकदम नॉर्मल असेल, त्याची रिफ्लेक्टेड लाईट सुद्धा काय होणार सांगा, आहे अशी रिटर्न जाणार. म्हणजे नॉर्मल रे असले असेल, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये इन्सिडेंट होत असेल लाईट, तर त्याची रिफ्लेक्टेड रे सुद्धा आहे असं जाणार आहे. हेच इथे दाखवले बा की लाईट रे मिरर वरती, प्लेन मिरर वरती जर नॉर्मल असेल तर त्याची रिफ्लेक्टेड रे सुद्धा आहे त्या डायरेक्शन मध्ये जात आहेत. रेस फॉलिंग ऑन अ मिरर नॉर्मल टू इट्स सरफेस, ती आकृती आहे. त्यानंतर बा पुढं एक तुम्हाला आकृती दिलेली आहे, तर ह्या आकृतीमध्ये काय आहे बघा. ही आकृती काय दर्शवते, इमेज ऑफ अ पॉइंट सोर्स फॉर्म्ड बाय अ मिरर. म्हणजे एक पॉइंट सोर्स आहे, त्याची इमेज कशी तयार होते, म्हणजे डॉटेड रेष दिसते की नाही, त्या आरशात तयार झालेली इमेज आहे समजा. आणि इकडे जे आहे ते आपले प्रत्यक्ष तो पॉइंट सोर्स. म्हणजे आता पॉइंट सोर्स डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला त्याची प्रतिमा तयार झालेली, इमेज तयार झालेली. म्हणजे ओ हा एक पॉइंट आहे, त्या ओ या पॉइंटचं इमेज कुठले, O1, आणि हा मधला काय आहे सांगा, आरसा आहे. आता आणखी एक ह्याच्यातनं फरक तुम्हाला लक्षात येईल, ह्या मिरर पासून ओ हा पॉइंट सोर्स जेवढ्या अंतरावर आहे हे अंतर आहे. म्हणजे आरशा समोर आपण उभारलो असेल, आपण आपलंच उदाहरण घेऊया, आपण आरशा समोर उभारलोय, तर आरशापासून आपण जेवढ्या अंतरावर समोर उभारलेलो आहे
तेवढ्याच अंतरावरती पाठीमाग आरशामध्ये प्रतिमा तयार झालेली असते. म्हणजे हे दोन्ही अंतर समान आहे बघा. आता इकडचा भाग जो दिसतोय तुम्हाला तो पॉइंट सोर्स आरशासमोर ठेवलेला आहे. त्याच्यापासून 2 लाईट रे आलेत. कुठल्या 2 लाईट रे सांगा? एक R1 या ठिकाणी छेदलेलं आहे बरोबर, आणि दुसरी लाईट रे कुठले R2 या ठिकाणी. आता आरशावर पडल्यानंतर त्याचं काय झालंय सांगा? आकृती अशी बघा उभी बघा, R1 इथं पडले त्याचं रिफ्लेक्शन झाले, त्यानंतर R2 इथं पडले OR2 त्याचं रिफ्लेक्शन झालेलं आहे. म्हणजे ह्या 2 इन्सिडेंट लाईट आहेत आणि ह्या 2 काय आहेत? रिफ्लेक्टेड लाईट आहेत. परंतु तुम्हाला जर लक्षात येईल ह्या रिफ्लेक्टेड रेज जे आहेत ते कुठे छेदलेत का रे इकडे कुठं पुढं? तुम्ही कितीही जरी वाढवत गेला इकडे कितीही वाढवत गेला तर ते कुठेही छेदणार नाहीत. त्या कुठं छेदतील? तर मागच्या बाजूला. तुम्ही मागच्या बाजूला जर डॉटेड लाईन वाढवत गेला तर इथं छेदलेले दिसतील, आणि जिथं छेदतात तिथं त्या पॉइंट सोर्सची इमेज तयार झाली. म्हणजे थोडक्यात ही व्हर्च्युअल आहे, आभासी आहे. ही प्रतिमा कशी असते? आभासी, व्हर्च्युअल इमेज म्हणतात त्याला. बघा आणखी एकदा, हा O हा पॉइंट सोर्स आहे, M1 M2 हा आरसा आहे, त्या आरशाच्या समोर ठेवलेला आहे O हा पॉइंट सोर्स. त्याच्यापासून पडणाऱ्या इन्सिडेंट लाईट रे कुठल्या आहेत? OR1 OR2. ह्या काय 2 रेषा काढल्यात त्या नॉर्मल आहेत. नॉर्मल मगाशी आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईटची आकृती बघत होतो बघा, त्यामध्ये नॉर्मल आहेत. ह्या इन्सिडेंट लाईट रेज आहेत, आणि ह्या लाल रंगात दाखवल्यात ते काय आहेत सांगा? रिफ्लेक्टेड लाईट रेज. कोणत्या? R1 S1 R2 S2. ठीक आहे, बघा आकृतीमध्ये काय सांगितलेलं त्या आकृतीची माहिती आपण बघितली. As figure shows, light rays falling perpendicular on the mirror are reflected back in perpendicular direction. त्या वरच्या आकृतीची माहिती झाली. आता इथं काय सांगितले बघा ह्या फिगर मध्ये, इन फिगर पॉइंट सोर्स O, हा O हा काय सांगा? पॉइंट सोर्स आहे. इन फ्रंट ऑफ द प्लेन मिरर. मिरर कुठले? M1 M2 आहे. इन्सिडेंट रेज कुठले आहेत सांगा? इन्सिडेंट रे 2 कुठले आहेत? OR1 OR2 ह्या इन्सिडेंट रेज आहेत. M1 M2 या मिररवर इन्सिडेंट होणार आहे बरोबर. गेट रिफ्लेक्टेड अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनच्या नियमानुसार ते रिफ्लेक्ट होणार. रिफ्लेक्टेड रेज कुठले आहेत बघा? R1 S1 R2 S2 रिस्पेक्टिव्हली. When these reflected rays are extended behind the mirror, म्हणजे इकडे पुढे कुठे छेदत नाहीत, परंतु आरशाच्या माग एक कल्पना आहे, म्हणजे वाढवले आपण माग तर तिथे छेदतात, आणि जिथं छेदतात तिथं त्याची प्रतिमा मिळते किंवा इमेज मिळते. म्हणजे O हा पॉइंट सोर्स किंवा आरशाच्या समोर O ही एक वस्तू ठेवली आहे, तर आरशामध्ये किंवा आरशाच्या पाठीमाग म्हणजे आपण आरशात म्हणजे आरशाच्या पाठीमाग म्हणजे आरशात त्या O या पॉइंट सोर्सची O1 ही इमेज मिळते. कुठली इमेज मिळते? O1. ठीक आहे. आता बघा, when seen from E म्हणजे डोळ्यानं आपण बघितल्यानंतर the rays appear to be coming from O1. म्हणजे आपण प्रत्यक्ष ज्यावेळी डोळ्याने बघत असतो तर ती प्रतिमा कुठून आलेली दिसते आपल्याला? O1 पासून आलेली दिसते. Other rays starting from म्हणजे काय की O या पॉइंट सोर्सची इमेज ही आरशामध्ये O1 या ठिकाणी मिळालेली आहे, आणि आपण ज्यावेळी ती इमेज बघतोय त्यावेळी आपल्याला असं वाटतं की त्याच्यापासून येणारे लाईट रेज, म्हणजे आपण जे बघतोय ते लाईट रेज कुठून आल्यासारखे वाटतात आपल्याला? O1 या ठिकाणाहून आल्यासारखे वाटतात. ठीक आहे, म्हणजे द पॉइंट O1 इज द इमेज ऑफ O. म्हणजे या O या पॉइंटची इमेज O1 आहे. याच्यावरून आपल्याला काय सांगता येतं बघा? द रिफ्लेक्टेड रेज डू नॉट ऍक्च्युअली मीट, hence such an image is called as a virtual image. म्हणजे ही जी इमेज तयार झालेली ती खरी प्रतिमा म्हणता येणार नाही आपल्याला, आभास आहे, व्हर्च्युअल इमेज आहे. कारण का? इथं समोर कुठे ते एकत्र आले का? नाही, पाठीमागे एकत्र आले. ते रिफ्लेक्टेड रेज कुठे एकत्र आले? पाठीमाग, आरशाच्या पाठीमाग. म्हणून ती जी इमेज तयार झाली ती व्हर्च्युअल इमेज आहे. द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द इमेज फ्रॉम द मिरर इज इक्वल टू द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द सोर्स फ्रॉम द मिरर. म्हणजे हे तुम्हाला सुरुवातीला सांगितले बघा मी, हे डिस्टन्स म्हणजे ऑब्जेक्टचं किंवा O या पॉइंट सोर्सचं मिरर पासूनचं डिस्टन्स, आणि त्याची इमेज जी मिळाली O1, त्या O1 या पॉइंट सोर्सचं मिरर पासूनचं अंतर, हे दोन्ही परपेंडिक्युलर डिस्टन्स सेम असतात. आणि आपल्या बाबतीत सुद्धा असंच असतं. म्हणजे आपण ज्यावेळी आरशाच्या समोर, सपाट आरशाच्या समोर थांबला असेल तर आपण आरशापासून आपलं अंतर मोजायचं, आणि प्रतिमा जी आरशामध्ये दिसते त्या प्रतिमेचं आरशापासूनचं अंतर, हे दोन्ही अंतर समान असणार आहेत. ठीक आहे, पुढे बघा. आता इथं तुम्हाला आणखी व्यवस्थित लक्षात येईल बघा. PQ ही पेन्सिल आहे बरोबर आहे. PQ ही पेन्सिल आहे आणि M1 M2 ही मिरर आहे.
तर त्याची इमेज इकडे तयार झाली बघ, P1 Q1. अंतर कसं आहे सांगा, म्हणजे पेन्सिल मुळातच तिरकी ठेवलेली आहे, म्हणजे टोकाकडचा भाग आणि इकडच्या इमेजच्या टोकाकडचा भाग ही दोन्ही अंतर बघितलं तर समान आहेत, आणि खालचा भाग दोन्हीकडचा ते सुद्धा समान अंतरावर आहेत. म्हणजे एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की आरशाच्या समोर वस्तू जेवढ्या अंतरावर ठेवलेल्या आहेत तेवढ्याच अंतरावर त्याची इमेज पाठीमागे मिळते, आरशाच्या पाठीमागे. म्हणून बघा, द इमेज फॉर्म्ड बाय अ प्लेन मिरर इज ऑफ द सेम साइज ऍज दॅट ऑफ सोर्स. अंतर तर समान असतंच आणि त्याचा आकार सुद्धा समान असतो, म्हणजे ह्या पेन्सिलचा जेवढा आकार आहे तेवढीच त्या इमेजचा सुद्धा आकार असतो. हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. तिथे सुद्धा बघा तुम्हाला मिरर हा शब्द आहे, जे शब्दाची प्रतिमा. आता आपण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वगैरे बघतो, तुम्हाला आरशातली प्रतिमा विचारली असते एखाद्या वस्तूची, किंवा एखादा शब्द आरशात कसा दिसतो, तर इथे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल उलटा दिसतो फक्त, परंतु त्या शब्दाची उंची, त्या अक्षरांची उंची ही सगळी सारखीच असणार आहे. द इमेज ऑफ वर्ड अपियर्स लॅटरली इन्व्हर्टेड, उलटी येते बघा, म्हणजे शब्दाची प्रतिमा ही उलटी येते आरशामध्ये. The image of every point on the word is formed behind the mirror at the same distance. अंतर मात्र समान असतं, म्हणजे यम खरा शब्दातला यम जेवढ्या उंचीवर आहे तेवढ्याच प्रतिमेमध्ये सुद्धा यमची उंची आहे. The mirror as the point itself. This is called as lateral inversion. त्याला काय म्हणतात? लॅटरल इन्व्हर्जन. म्हणजे शब्दाची सुद्धा प्रतिमा आरशात कशी दिसते हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता त्यानंतर एक महत्वाचा भाग आपण बघूया. आता इथं हे आकृती जी दिसते तुम्हाला, त्या आकृतीमध्ये दोन आरसे घेतलेले आहेत, आणि ते दोन आरसे, आता हा तुम्ही प्रयोग घरी करून बघा, म्हणजे चांगला आरसा फोडू नका. साधे एखादी कुठं आरशाचे किंवा मिररचे तुकडे तुम्हाला मिळतात दुकानात सुद्धा, किंवा एखादा खराब झालेला आरसा असेल, हा प्रयोग किंवा ही ऍक्टिव्हिटी मला ज्यांनी केले त्यांनी पुढच्या तास ज्यावेळी असेल त्यावेळी दाखवायला हरकत नाही. ठीक आहे. तर हे दोन आरसे प्लेन मिरर आहेत, त्याचे तुकडे आहेत, लहान लहान घ्या किंवा जेवढं तुम्हाला आकार घ्यायचा तेवढा घ्या. तर हे दोन आरसे चिकटपट्टीच्या सहाय्याने पाठीमागच्या बाजूला चिकटपट्टी लावायची आणि चिकटवायची दोन्ही आरसे. आता ह्या दोन्ही आरशामधलं, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही आरसे जोडलेत तर ह्या आरशातला अँगल तुम्हाला बदलता येईल, कमी जास्त करता येईल, बरोबर आहे. तर आरशातला अँगल जसा बदलतो आणि ह्या दोन्ही आरशांच्या मध्ये अशी आरशाची रचना ठेवून तुम्ही वस्तू ठेवली तर त्या वस्तूच्या किती प्रतिमा तयार होतात वेगवेगळ्या अँगलला हे तुम्हाला स्वतः बघता येईल. त्यासाठी एक सूत्र आहे, आणि त्या सूत्रावरून, म्हणजे आता समजा हे दोन आरसे आहेत, या दोन्ही आरशामधला अँगल, हा अँगल ना तुम्हाला दिसतोय का, मी इथं लाल रंगाने दाखवतोय, हा अँगल जो आहे द अँगल बिटवीन टू प्लेन मिरर्स जर बदलत गेला, 60 असेल, 90 असेल किंवा 120 असेल, तर वेगवेगळ्या अँगलला ज्या प्रतिमा तयार होतात वस्तूच्या, त्या प्रतिमा ह्या वेगवेगळ्या येतात. कसं बघा, तुम्ही करून बघा, लक्षात येईल. बघा आणखी एकदा मी सांगतोय, काय करायचे, तुम्हाला दोन प्लेन मिरर घ्यायचे, त्याच्या पाठीमागे चिकटपट्टी चिटकून ते दोन्ही प्लेन मिरर त्यातला अँगल बदलता आला पाहिजे अशा पद्धतीनं, आणि वेगवेगळ्या अँगलला ठेवून एका टेबलावर ठेवायचे दोन्ही आरसे अशा पद्धतीनं, आणि त्याच्यासमोर तुम्ही कुठलीही वस्तू ठेवा, त्या आरशाच्या किती प्रतिमा मिळतात हे तुम्हाला लक्षात येईल अँगल बदलल्यानंतर. बघा, प्लेस टू प्लेन मिरर्स ऍट अन अँगल ऑफ 90 डिग्री टू ईच अदर, place a small object between them, images will be formed in both mirrors. How many images do you see? किती इमेजेस मिळतात हे सूत्रावरनं काढू शकतो, आणि तुम्ही जर बरोबर अँगल ठेवला असेल तेवढ्याच प्रतिमा तुम्हाला त्या वस्तूमध्ये दिसतील. अगदी तुम्हाला हे एक वैज्ञानिक खेळणं म्हणून सुद्धा करता येईल बघा विज्ञान प्रदर्शनामध्ये. बघा सूत्र काय आहे, n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन a मायनस 1, हा फॉर्म्युला आहे. n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन a मायनस 1. आता n म्हणजे नंबर ऑफ इमेजेस, किती प्रतिमा तयार होतात, 360 सूत्रात दिले, आणि a म्हणजे काय, आपण जो अँगल ठेवतो ह्या दोन्ही मधला अँगल. आता तुम्ही म्हणणार सर अँगल कसा काढायचा, तर तुम्ही पहिल्यांदा आरशांची रचना ठेवायच्या अगोदर एक कागद घ्या, त्या कागदावर कोन मापकाच्या सहाय्याने एखादा कोन काढा, 90 अंशाचा काढा, 120चा काढा, 60चा, आणि त्या कोनाच्या दोन्ही किरणांवरती ह्या आरशाच्या खालच्या बाजू ठेवा, म्हणजे आपोआप त्यातला अँगल तुम्हाला निश्चित होईल. तर ए हा अँगल आहे, तो 20 असेल, 30, 60, 40 काय असेल तो. फॉर्म्युला बघा आणखी एकदा, n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन a मायनस 1. त्यामध्ये n इज इक्वल टू नंबर ऑफ इमेजेस, a इज द अँगल बिटवीन द मिरर्स. ठीक आहे. बघा आपण एक सोडवून बघूया उदाहरण. तर पहिल्यांदा अँगल 120 आहे समजा, त्या दोन्ही प्लेन मिरर मधला अँगल 120 साधारणतः अशा पद्धतीने येईल, बरोबर आहे. तर 120 अँगल असेल तर किती प्रतिमा तयार होतात, दोनच.
सूत्र कसं वापरले बा, n इज इक्वल टू 360 अपॉन a मायनस 1. 360 आहे असं ठेवणार आहे आपण. a म्हणजे अँगल आहे तो 120 दिलाय. 360 ला 120 न भागा, 0 0 गेले, 12 की 12, 12 त्रिक 36 आणि 3 आलं. 3त 1 गेल्यावर किती राहणार? 2. म्हणजे 120 अँगल असेल तर किती प्रतिमा मिळतात? 2 प्रतिमा मिळतात. 90 असेल तर किती येणार सांगा? इथं 90 घेतला आपण, 0 ला 0 गेले, 9 चौक 36 येणार, 4त 1 गेला म्हणजे 3. त्यानंतर 60 डिग्री असेल तर 5 येणार, 45 डिग्री असेल तर 7 प्रतिमा तयार होतात आणि 30 डिग्री अँगल असेल तर 11 प्रतिमा दिसतील तुम्हाला. म्हणजे तुम्ही स्वतः प्रयोग करून बघा, त्याशिवाय अनुभव येणार नाही तुम्हाला. 2 प्लेन मिरर्स घ्या, त्यातले अँगल बदला प्रत्येक वेळी आणि वस्तू ठेवून बघा, तुम्हाला वेगवेगळ्या प्रतिमा दिसतील. तर त्याचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये अँगल दिलेला असतो आणि इमेजेस किती होतात हे विचारलेलं असतं. मग फिलिंग द ब्लँक्स असेल किंवा 1 मार्काच्या प्रश्नामध्ये, तर तुम्ही फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असला पाहिजे. अगदी सोपं आहे. 360 ला भागायचं अँगल आणि त्यातनं वजा 1 करायचं, म्हणजे तुमच्या इमेजेस मिळतात. ठीक आहे, इथपर्यंत समजले तुम्हाला? काय अडचण आहे तुम्हाला इथपर्यंत? आणि एकदा सांगू, हे प्लेन मिररचं आणखी एकदा सांगू का? बघा, हे प्लेन मिरर्सची रचना अशा पद्धतीने करून घ्या. कुठले 2 प्लेन मिरर्स घ्या, त्याला पाठीमागच्या बाजूला चिकटपट्टी चिकटवा. त्यातले जर तुम्ही अँगल बदलले तर इमेजेस तुम्हाला ह्या वस्तूच्या वेगवेगळ्या मिळतील. अँगल बदलला नंतर इमेजेस वेगळे मिळतात. त्याचा फॉर्म्युला n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन a मायनस 1. a म्हणजे अँगल आहे आणि हे तुम्हाला एक काढून दाखवलेलं आहे. अँगल 120 असेल प्रतिमा 2 मिळतात, 90 असेल प्रतिमा 3 मिळतात, 60 असेल 5, 45 असेल 7, 30 असेल तर 11. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण बघितलंय. आधीपासूनच माहिती आहे. प्लेन मिररने तयार झालेली इमेज ही व्हर्च्युअल असते किंवा दुसऱ्या शब्दात ती रिअल इमेज नसते. प्लेन मिररने बनलेल्या इमेजचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तयार झालेली इमेज ही नेहमीच इरेक्ट किंवा अपराईट असते. उदाहरणार्थ, तुम्ही मिररमध्ये आपली इमेज पाहिल्यास तुम्हाला दिसेल की ती स्ट्रेट किंवा इरेक्ट आहे, पण ती नेहमीच इरेक्ट असेल का? नेसेसरीली नाही. कदाचित ती इन्व्हर्टेड सुद्धा असू शकते. आपण इन्व्हर्टेडला अपोजिट ऑफ अपराईट असे म्हणू शकतो. हो, एक इन्व्हर्टेड इमेज म्हणजे अपसाइड डाऊन इमेज. कॉन्केव्ह मिरर इन्व्हर्टेड इमेज बनवू शकतात. प्लेन मिरर कधीच इन्व्हर्टेड इमेज तयार करीत नाहीत. प्लेन मिररने बनलेल्या इमेजेसचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे आरशाच्या एका बाजूला जेवढ्या आकाराचे ऑब्जेक्ट असते तेवढीच दुसऱ्या बाजूला त्याची इमेज बनते. उदाहरणार्थ, जर व्यक्तीची उंची 4 फूट असेल तर इमेजची उंची देखील 4 फूट असेल. आणि जर मी प्लेन मिररजवळ एक सर्क्युलर कॉईनचा सरफेस आणला तर दोन्ही कॉईन्स सारखेच दिसतील, कारण दोघांचा म्हणजेच कॉईन आणि त्याच्या इमेजचा डायमीटर समान असेल. प्लेन मिररने बनलेली इमेज अपसाइड डाऊन नसून ती लॅटरली इन्व्हर्टेड असते. याचा अर्थ काय? जेव्हा आपण आपला लेफ्ट हँड उचलतो तेव्हा मिररमधील इमेज आपला राईट हँड उचलते. आपला लेफ्ट म्हणजे इमेजचा राईट आणि त्याचप्रमाणे आपला राईट म्हणजे इमेजचा लेफ्ट असतो. तर एखादी इमेज हे लेफ्ट राईट रिव्हर्सल फॉलो करतं. म्हणून आपण म्हणतो की प्लेन मिररने बनलेली एखादी इमेज लॅटरली इन्व्हर्टेड असते. आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. शेवटी तयार झालेली इमेज मिररपासून त्याच अंतरावर असते जितके ऑब्जेक्ट असते. आपण हे ऑब्झर्वेशन स्वतः व्हेरीफाय करू शकतो. आपल्याला फक्त चेस बोर्ड आणि एखादं चेस पीस लागेल. उदाहरणार्थ किंग. दर्शवल्यानुसार बोर्डच्या एजवर एक प्लेन मिरर ठेवा. किंगची पोझिशन तसेच त्याची इमेज पहा. मिररपासून ते दोघे एकाच अंतरावर आहेत का? तुम्ही प्रत्येकाच्या समोर स्क्वेअर्सची संख्या मोजू शकता. ऑब्जेक्टच्या समोर 7 स्क्वेअर्स आणि त्याच्या इमेज समोर देखील तेवढेच आहेत. आपण या किंगला चेस बोर्डवर कुठेही हलवू शकतो आणि त्याची इमेज मिररपासून त्याच अंतरावर आहे की नाही हे पाहू शकतो. तर ही प्लेन मिररने तयार केलेल्या इमेजेसची वैशिष्ट्ये होती. चला एकदा पटकन त्याच्यावर नजर टाकूया. प्रथम, प्लेन मिररने तयार झालेली इमेज ही व्हर्च्युअल असते किंवा रिअल नसते. दुसरे, तयार झालेली इमेज नेहमी इरेक्ट किंवा अपराईट असते. तिसरे म्हणजे तयार झालेल्या इमेजचा आकार मिररच्या दुसऱ्या बाजूला ठेवलेल्या ऑब्जेक्टच्या आकारा इतकाच असतो. आणि शेवटी तयार झालेली इमेज ही मिररपासून त्याच अंतरावर असते जितके ऑब्जेक्ट असते. लक्षात आलं? म्हणजे प्लेन मिररच्या समोर असणाऱ्या ऑब्जेक्टची जी इमेज तयार होते त्या इमेजची वैशिष्ट्य आहे. ती इमेज व्हर्च्युअल असते, रिअल नसते, इरेक्ट अपराईट असते, इमेज साईज सेम असते, इमेज डिस्टन्स आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स सेम असतात. ठीक आहे.
तर कुठली अडचण नसेल तुम्हाला आता प्लेन मिररच्या बाबतीत. त्याचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला पाठवते परत. जे काही नोट्स असतील ते नोट्स व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, तर आपण थांबूया इथं, कारण वेळ संपलेली आहे. 1 मिनिट राहिलाय फक्त. काय शंका असेल तर विचारा 1 मिनिटात. आहे काय शंका कल्याणी? ठीक आहे, ओके. तर आपण थांबूया मग. ती ऍक्टिव्हिटी करून बघायची आणि मला पुढच्या वेळी दाखवायचं. एखादे कोणी तयार जर केले असेल तर त्या ऍक्टिव्हिटी दाखवण्यासाठी त्याला वेळ दिला जाईल बघा. बाकीची मुलं सुद्धा बघतील पुढच्या आठवड्यातल्या लेक्चरला. चालतंय? ओके.